दंडात्मक कारवाई करण्यात येईल। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। कोरोनाचा प्रादुर्भाव आता राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये हळूहळू वाढू लागलेला आहे आणि हा प्रादुर्भाव जर असाच वाढत राहिला, त्यावर नियंत्रण मिळवता येणं शक्य झालं नाही तर कदाचित काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। जनतेत कोरोनाचं गांभीर्य नाहीये, असं जर कायम राहिलं तर काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागेल, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिलेला आहे। आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत अजित पवार यांची बैठक झाली आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले असावेत असा अंदाज आहे। राज्यातल्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे, रुग्णसंख्येत भर पडतीये आणि या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जर गांभीर्य नसेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिलेले आहेत। मोठमोठे लग्न समारंभ सोहळे पार पडतायत, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं जात नाहीये, गर्दीच्या ठिकाणी नागरिक या नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत। त्यामुळे अजित पवार यांनी लोकांमध्ये कोरोनाबाबतचं गांभीर्य दिसत नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे। लग्न समारंभात जर 100हून अधिक पाहुणे आढळले, काय निर्णय घ्यायचा, घेताना निर्णय फक्त 3 शहरांपुरता घ्यायचा का ग्रामीण भागा पण त्याच्यामध्ये ॲड करायचा? कारण आपल्याकडनं काही डॉक्टर्स हे तिथला आढावा घेण्याच्या करता डॉक्टर साळुंक्यांना आम्ही पाठवलेलं होतं। त्यांनी सकाळी सांगितलं की दादा मी आत्ता इथल्या चौकामध्ये आहे, कुणीही मास्क वापरत नाही आहे आणि संख्या तर झपाट्याने वाढत चाललेली आहे, त्याकरता कुठला कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज आहे। अशी चर्चा झाल्यावर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मग 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची बैठक लावलेली आहे। त्यावेळेस अंतिम निर्णय होईल की शहरापुरतं ठेवायचं का पूर्ण जिल्ह्याला लागू करायचं। अहो, लग्न कार्य महत्त्वाचं आहे का कोरोनामध्ये माणसांना वाचवणं महत्त्वाचं आहे? जर कोरोनामध्ये माणसांचा नाही, मग त्याच्यामध्ये उद्याच्याला जसं मध्ये कोरोना असताना फक्त काही नवरा बायको आणि संबंधित 2-4 लोक घरातले असायचे, अशी लग्न आपल्या इथं झाली ना। आपण हे असं व्हावं अशी कुणाचीच इच्छा नाहीये। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहरातील डॉक्टर्स, हॉकर्स, मंगल कार्यालयाचे संचालक यांची तातडीनं बैठक घेतली। विवाह सोहळ्यात 50हून जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय संचालकाला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। वधू वरांच्या आई वडिलांवरही कारवाई केली जाणार आहे। जर कोणते प्रकारचे शासनाचे आदेशाचे, जिल्हा प्रशासनाचे आदेशाचे जर उल्लंघन झाल्यास त्याच्यावरती फायनान्शियल ॲज वेल ॲज लीगल ॲक्शन विल बी टेकन ऑन द स्पॉट। 50,000चा किमान दंड ज्या लग्नामध्ये 50पेक्षा जास्त लोक आढळलं आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये ऑर्गनायझर आणि जे इव्हेंट पार्टिसिपंट आहेत वर वधू पक्षाचे लोक, त्याला पण त्या गुन्ह्यावरती सामील करण्यात येतील। कोरोना लस घेतल्यानंतरही ससूनमधल्या 2 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्यामुळे लस घेतल्यानंतर बेफिकीर होऊ नका असं आवाहन डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी केलंय। लसीचे 2 डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी इम्युनिटी तयार होते, त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। ब्रेकिंग न्यूज आताची आपण बघत आहोत। इम्युनिटी तयार व्हायला 15 दिवस लागतात, त्यामुळे लस घेतल्यानंतरही खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर आता म्हणतायत। ससूनमधल्या 2 कर्मचाऱ्यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे बेफिकीर होऊ नका असं आवाहन डॉक्टरांनी आता केलेलं आहे। कोरोनाची लस घेतल्यानंतर अनेकांचा असा समज होतो की आता मी निर्धास्त झालो, बिनधास्त झालो, आपल्याला कोरोना होणार नाही, पण प्रत्यक्षात तसं नाही। ससूनमध्येच पुण्यातील मोठं हॉस्पिटल आहे, तिथं कोरोनाची लस घेतल्यानंतर दोघांना कोरोनाची लागण झालेली। हा नेमका काय प्रकार आहे
या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात ससूनचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे सर. सर, हा नेमका काय प्रकार आहे? नाही, कोरोनाचं लस आता हेल्थ केअर वर्कर्सना आपण देतोय. त्याच्यानंतर आता फ्रंटलाईन सोल्जर जे आहेत, वर्कर्स जे आहेत, त्यांनाही सुरू केलेले आहे. तर बरेच लोक आता जवळपास 3000 डोजेस आम्ही दिलेले आहेत. काही लोकांमध्ये आम्ही पाहिलं आहे की डोस घेतल्यानंतर त्यांना म्हणजे लागण झालेलं आहे. पण ह्याचा अर्थ असं नाही की तर लसीमुळे होतोय. हे झालं नंबर 1. हे समजून घ्यायला पाहिजे लस घेतल्यानंतर काय होतं म्हणून. ते 2 डोजेस घ्यायचे आम्हाला. एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी आपण सेकंड डोस देतो. त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी तुम्हाला कंप्लीट अँटीबॉडीज डेव्हलप होतात. म्हणजे अँटीबॉडीज विल टेक ॲटलिस्ट 15 days आफ्टर दिस. तर त्याच्या अगोदर समजा इफ यू कम इन कॉन्टॅक्ट विथ एनीबडी एल्स, म्हणजे संपर्कात आलो आपण, तर हे कोरोना होण्याची शक्यता आहे. तर हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण लस घेतलं की बिंदास झालो असं नाही. मास्क वापरणे, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हे तिन्ही गोष्टी तुम्हाला चालू ठेवावंच लागेल. हे समजून घ्यायला पाहिजे. आता आपल्या ससूनमध्ये किती जणांना असा प्रकार घडून आलाय आणि आपण काय प्रिकॉशन घेतो? सध्या त्यांची कंडिशन कशी आहे? नाही, त्यांना तर माइल्ड रिॲक्शन होता, म्हणजे माइल्ड डिसीजच आहे. हा, म्हणजे ते घरी राहूनच बरे झालेले आहेत. आता त्यांना काही झालेलं नाही. त्यांना म्हणजे थोडासा खोकला होता, पण हे 4 दिवसांनी एकाला झाला, दुसऱ्याला 7 दिवसांनी झाला. त्यामुळे हे लसीकरणामुळे नाही, हे नॅचरल इन्फेक्शनमुळे त्यांना झालेलं आहे. आणि सेकंड डोस अजून त्यांना देणे बाकी होता ऍक्च्युअली. म्हणजे लस देण्याच्या अगोदर संसर्ग झाला असो की नंतर झाला असो? नाही, अगोदर झालं असेल आणि इव्हन नंतरही होऊ शकतो. कारण अँटीबॉडी डेव्हलप व्हायला तुम्हाला सेकंड डोस नंतर 15 दिवस लागतात. हे होते ससूनचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी स्पष्टपणे सांगितलेले, तुम्ही जरी लस घेतली तरी अजिबात निर्धोक होऊ नका, बिंदास होऊ नका. कारण लस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर म्हणजे 28 दिवसांनी आणि त्यानंतर 15 दिवसांनी तुमच्या शरीरात इम्युनिटी पॉवर तयार होते कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी. म्हणूनच लस घेतली म्हणून लगेच निर्धास्त होणं हे कधी धोकादायक असू शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यामध्ये हळूहळू कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागलेली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या वाढतीये. नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पडळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. माझ्यासोबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर आहेत. मॅडम, सर्वप्रथम प्रश्न हा आहे की काय परिस्थिती आहे आता सध्या? तुम्ही म्हणताय तसं करोनाचा आकडा वाढत आहे आणि आता जवळ 100च्या पुढे गेलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि शहरात देखील. ही जे वाढ आहे ही मागच्या आठवड्यात 1 आठवड्यामधून जास्त प्रमाणात दिसून येते आहे आणि ही जरा झपाट्याने वाढ होते. डबल आणि ट्रिपल पद्धतीने एका दिवसात रुग्णसंख्या वाढती आहे. तर ही जर का अशी वाढ बघितली तर पुन्हा साथ ही मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा धोका आज निर्माण झालेला आहे. तर आता आपण जर का जागृती नाही केली किंवा मास्क वापरणे हे जे बंधनकारक आहे किंवा हे सर्वांनीच वापरलं पाहिजे तरच आपण याचं थांबवण्याला आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि ही साथ रोखण्यात आपल्याला मदत होईल त्याची. कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणेने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता बराच अनुभव आपल्या पाठीशी आहे. मग आता हे डबलिंग टिपलिंग जे आकडे होत आहेत त्यासाठी महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन काय रणनीती आखलेली आहे? तर यामध्ये आपण यावर लोकांचं जनजागृती किंवा त्यांच्यावर देखरेख म्हणून मास्क वापरण्यावर बंधन टाकणार आहोत आणि जिथे दिसतंय की मास्क नाही वापरला जात तिथे आपण फाईन लावून त्यांना सतर्क करणार आहोत की हे वापरणं आवश्यक आहे. तसेच जे गर्दीचे ठिकाणं आहेत, लग्न समारंभ आहेत किंवा काही क्लासेस सुरू झालेले आहेत, जिथे जिथे असे सोशल गॅदरिंग्ज होतात त्या जागेंवर आपण मुख्यत्वे लक्ष ठेवणार आहे की तिथे हे कोविडची नियमावली पालन होत आहे की नाही आणि नाही आढळल्यास आपण त्यांच्यावर फाईन लावून ती कार्यवाही देखील त्याच्यामध्ये आपण प्रस्तुत केलेली आहे. तसेच वाढणाऱ्या रुग्णसंख्यांना सेवा देण्यासाठी जे काही आपले होते महानगरपालिकेचे मेल्ट्रॉन हॉस्पिटल एक मोठं आहे, त्याच्यामध्ये 300 खाटा आहेत आणि बाकी कोविड केअर सेंटर्समध्ये एक पदमपुऱ्याचं आपलं सुरू आहे. काय तुम्ही जनतेला शेवटी आवाहन कराल? कारण जनतेने ठरवलं तर माझ्या मते 2 दिवसात कंट्रोल होऊ शकतो, जनतेने नाही ठरवलं तर कधीच होणार नाही. तुम्ही म्हणालात ते एकदम सत्य आहे. हा आजारच असा आहे, हा एअरबॉर्न आहे जो हवेतनं पसरतो आणि हा जर प्रसार याचा थांबवायचा असेल तर प्रत्यक्ष आपण प्रत्येकाने मास्क वापरला तर एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे त्याचं ट्रान्समिशन होणार नाही आणि तिथेच हा व्हायरस मरून जाईल. म्हणजे हे जे वाढायचे प्रकार आहे ते थांबवता येईल. तसेच एक लसीकरणाचा मुद्दा आहे. आता लसीकरण जे आहे ते जे कोणी फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थ आरोग्य कर्मचारी आहेत
त्यांचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करा. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नागपूर शहरातील 10 झोन्सपैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, मंगळवार आणि हनुमाननगर या 4 झोन्समध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. नागरिकांच्या बेपरवाईमुळे कोरोनाचे रुग्ण वाढतायत, त्यामुळे आता प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाते. 2 दिवसात 7 मंगल कार्यालयांवर कारवाई झालेली आहे. मंगल कार्यालयांमध्ये 50हून जास्त लोक जमल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळ पडल्यास मंगल कार्यालय सील करण्यात येणार आहे. हाऊसिंग सोसायटीत एक जरी रुग्ण आढळला तरी संपूर्ण सोसायटीला टेस्ट करणं बंधनकारक असेल. दुकानदारांनी, व्यावसायिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर दुकानं सील करण्याचे इशारे देण्यात आलेले आहेत. लोकांमध्ये ज्या पद्धतीने आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये काळजी घ्यायचं होतं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि ते थोड्या प्रमाणात कमी झालेले दिसते. आता अत्यंत महत्त्वाचा टाईम आहे आपल्याला. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून सर्व प्रकारचं पाऊल उचलण्यात येते. महत्त्वाचं आता लग्नाचा समारंभ ठिकठिकाणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. त्याचं लक्षात ठेवून आपण एक सर्क्युलर इश्यू निर्गमित केलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाईसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये जवळपास 7 मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येनं 15,000चा टप्पा पार केलाय. 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे पालिकेनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. शहरातील मंगल कार्यालयांची पाहणी करून विना मास्क आणि निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसना नोटीस देण्याची कारवाई देखील पालिकेनं सुरू केली आहे. पालिका आयुक्तांची या संदर्भात चर्चा केली आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते आणि त्या अनुषंगानंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा, प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आपण आहोत आता धुळे महानगरपालिकामध्ये आणि धुळे महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा धुळे जिल्हा असेल, इथंही रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी काही प्रमाणात रुग्ण वाढायला लागले. नेमका या संदर्भात काय नेमकी उपाययोजना केली जाते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजय शेख. सर, पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झालेली, काय नेमकी धुळे शहरातली परिस्थिती आणि काय सांगाल, काय उपाययोजना? हे खरं आहे, शासनामार्फत सुद्धा ॲडव्हायझरी तशी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि केसेस जे आहे राज्यातल्या काही शहरामध्ये, काही भागामध्ये वाढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने इतर भागामध्ये सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे, दक्षता घेणं गरजेचं आहे, त्याचे नॉर्म्स अजून कडक करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसापूर्वी बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी वगैरे उपस्थित होते आणि त्यामध्ये विविध सूचना निर्गमित करण्यात आलेल्या, विशेषतः यापूर्वीच्या नो मास्क नो एंट्री याच्या संबंधातल्या सूचना असतील किंवा ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहे, उदाहरणार्थ मंगल कार्यालय आहे किंवा ट्युशन्स ज्या ठिकाणी आहे, घेतल्या जातात, शाळा आहे, या ठिकाणी विद्यार्थी वगैरे मोठ्या प्रमाणावरती येतात, नागरिक येतात, त्या ठिकाणी त्याचं पालन अतिशय सक्तीनं करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. शहरामध्ये जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त जे क्वारंटाईन सेंटर्स आपले होते, जे मध्यंतरी मोठ्या प्रमाणावरती होते परंतु केसेस कमी झाल्यामुळे आपण ते बंद केलेले होते, त्यातलं एक क्वारंटाईन सेंटर जे आहे ते आम्ही पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर आम्ही पुन्हा चालू करायचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या ज्या संपूर्ण विविध उपाययोजना आहेत त्या आम्ही पुन्हा सक्तीने सुरुवात केलेली आहे. धुळे जिल्ह्यातल्या आणि धुळे शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्रात जर रुग्णांची संख्या, आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी जास्त जरी नसली, मात्र कोरोनाचा संसर्ग वाढवू नये, तो प्रादुर्भाव वाढवू नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीनं विशेष असे प्रयत्न करण्यात येते आणि जे नागरिक नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई देखील करण्यात येणार आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. राज्यामध्ये ज्या ज्या भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते त्याचा आढावा आपण या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये घेत आहोत. पुण्यामध्ये देखील आपण बघितलं तर कोरोना रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ दिसतेय आणि ही वाढ चिंताजनक ठरू शकते अशी शक्यता व्यक्त होतीये. पुण्यातल्या याच परिस्थितीविषयी आपण आता अधिक बोलणार आहोत. आपल्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आहेत सध्या. मोहोळ साहेब, खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पुण्यामध्ये खास करून काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय
आणि याचा जर आढावा घ्यायचा झाला तर काही ठराविक असे पॉकेट्स आहेत ज्या भागांमध्ये ही संख्या जास्त वाढतेय. 4.5% खरं तर रुग्णवाढ दिसत होती, ती जवळपास 12.5% गेली काही दिवसांच्या फरकामध्ये. कशा पद्धतीनं सध्या या सगळ्या रुग्णवाढीला प्रशासन गांभीर्यानं घेत आहे? निश्चितपणे गेल्या काही दिवसामध्ये पुण्यात रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला दिसतीये. याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही हा विषय गांभीर्याने नक्की घेतलेला आहे. याच्यामध्ये एक आहे की गेल्या काही दिवसामध्ये जसा रुग्णांची संख्या कमी होत होती, पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा खाली आला होता. आज थोडा पॉझिटिव्हिटी रेट वाढलेला दिसतोय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा जी जवळपास 1300 पर्यंत खाली आली होती, ती आज जवळपास 1800च्या पुढे गेलेली दिसतीये. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये जे काही जनजीवन सुरळीत होत असताना सगळ्या यंत्रणा, सगळ्या व्यवस्था ज्या सुरू झाल्या, मग त्याच्यामध्ये शाळा असतील, महाविद्यालय असतील, हेल्थ क्लब असतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने चालू झाल्या असतील, ह्या काही कार्यक्रमांना परवानग्या दिलेल्या असतील, नाट्यगृह असतील, सिनेमागृह असतील, एकाच वेळेला सगळ्या गोष्टी ज्या थांबल्या होत्या गेल्या वर्षभर त्या सगळ्या सुरू झाल्यामुळे कदाचित हा एक थोडा वाढल्याची संख्या आपल्याला दिसतीये. परंतु याच्यामध्ये निश्चितपणे काळजीचं काही कारण नाही. महापालिका पूर्णपणे याच्यावरती नियंत्रण ठेवून आहे. पूर्णपणे आमची यंत्रणा याच्यामध्ये आता काम करतेय. विशेषतः जसा आपण उल्लेख केलात की काही भागामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचा जाणवतो, तर निश्चितपणे आमच्याकडे जी महापालिकेची यंत्रणा म्हणून काम करण्याची 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत, त्याच्यामध्ये 4 ते 5 वॉर्ड ऑफिसेस असे दिसतात की ज्याच्यामध्ये संख्या सातत्यानं वाढताना दिसतीये. मग त्याच्यामध्ये आमचा बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय असेल, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय असेल, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा वारजे क्षेत्रीय कार्यालय असेल, या भागामध्ये थोडी संख्या वाढताना आम्हाला दिसतीये. पण आम्ही तिथे पूर्णपणे आमची सगळी यंत्रणा लावलेली आहे. आम्ही नव्यानं त्याच्यामध्ये कालच एक आढावा बैठक झाली, याचं सगळं या सगळ्या परिस्थितीचं एकूण विश्लेषण आम्ही केलं आणि याच्यामध्ये नव्यानं अजून काही स्वॅब कलेक्शन सेंटर्स वाढवावीत, टेस्टिंग वाढवाव्यात, अँटीजेन टेस्टिंग सुद्धा वाढवण्याचा निर्णय आम्ही काल केला आणि या सगळ्या भागामध्ये एक चांगली यंत्रणा पुन्हा एकदा नव्यानं थांबली नव्हती, पण ज्या पद्धतीनं संख्या कमी होत होती त्यामुळे थोडंसं कामही कमी झालं होतं. पण आता संख्या वाढत असताना आमच्याकडे पूर्ण यंत्रणा तयार आहे. बेडच्या संदर्भात सुद्धा खाजगी हॉस्पिटल्स असतील किंवा महापालिकेची हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये पूर्णपणे शहरामध्ये 4 ते 4.5 हजार बेडची उपलब्धता आजही आहे. त्यामुळे त्याची कुठली चिंतेचं कारण नाही, पण प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पूर्णपणे आम्ही आता काळजी घेतो. सगळ्या यंत्रणा आमच्या कामाला लागल्यात. बिलकुल. मोळसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच वक्तव्य केलंय की जनता हा सगळा कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे, जो नव्यानं आता आपल्याला दिसतोय, तो गांभीर्यानं घेत नाहीये. बेफिकिरी वाढतीये, निर्धास्तपणा वाढतोय असं आपल्याला वाटतं. आपलं या संदर्भातलं नेमकं काय निरीक्षण आहे? थोडंसं एका वेळेला कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे लस उपलब्ध झाली म्हणून मला असं वाटतं थोडं लस आली आणि आता कोरोनाही कमी होतोय अशी कुठेतरी एक धारणा निश्चितपणे थोडीशी मनामध्ये नागरिकांच्या निर्माण झाली आहे आणि त्याच्यातून थोडं आपण मला असं वाटतं की काळजी घेत नाही असं थोडं दिसायला लागलं. कार्यक्रम मोठ्या संख्येने व्हायला लागलेत, लग्न समारंभ मोठ्या संख्येने व्हायला लागलेत आणि इथं गर्दी हे सगळं पाहता थोडासा विचार हा निश्चितपणे याच्यामध्ये करावा लागेल. नागरिकांनी आता याची काळजी घेतली पाहिजे, कारण पुणेकरांनी गेल्या वर्षभरामध्ये खूप संयम राखला, खूप चांगलं सहकार्य सगळ्या यंत्रणेंना दिलं. आताही मला असं वाटतं की कोरोना संपत असताना पुन्हा नव्याने आपल्याला मागे जायचं नाही, याचं भान पुणेकरांनी निश्चितपणे जपलं पाहिजे. मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून पुन्हा हे आवाहन करीन की अजूनही कोरोना संपलेला नाही, तो कमी झाला जरी असला तरी आता वाढतानाही दिसतोय, तर अधिकची काळजी आता आपल्याला पुन्हा एकदा घ्यायची आहे. कोरोना आपल्याला कायमचा संपवायचा असेल तर थोडंसं काही नियम जे काही घालून दिलेत, काही अटी जे काही आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या सूचना आहेत त्याचं थोडंसं तंतोतंत पालन आपण करूया आणि जो काही वाढताना दिसतोय हा सगळा आजचा संसर्ग तो पुन्हा एकदा आपण कमी करू आणि संपूया. बिलकुल. मोळसाहेब, बहुसंख्य नागरिक सगळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळतात, पण काही थोड्या नागरिकांमुळे जे हे नियम पाळत नाहीत त्यामुळे प्रादुर्भाव वाढतो की काय असा देखील एक आरोप होतोय. आणि या सगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, जास्त जबाबदारीनं वागण्याची गरज आहे. सतत आवाहन केलं जात आहे प्रशासनातर्फे, राज्य सरकारतर्फे आणि लोक देखील आता सजग झालेत, आपण देखील पाहिलं असेल. पण काही ठराविक ठिकाणी ज्या वेळेला संख्या वाढते, मायक्रो कंटेनमेंट झोन्स तयार करण्याचा त्याबद्दलचा काही मानस पालिका प्रशासनाचा आहे का? काही विशेष उपाययोजना या संदर्भात पालिका प्रशासन करणार आहे का?
आता जसा संसर्ग वाढताना दिसतोय, संख्या थोडीशी वाढताना दिसतीये, त्या अनुषंगाने त्याची पूर्णपणे यंत्रणा आम्ही लावली आहे. तो कसा रोखता येईल, कसं थांबवता येईल याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि करतोय, कामही करतोय. दुसऱ्या बाजूला विषय आता जो तुम्ही सांगितला की याच्यामध्ये नागरिकांकडनं नियम पाळण्यामध्ये कुठंतरी आपण कमी पडतोय का काय, असे चित्र जिथं निर्माण होते तिथं कालही आमचं पोलीस आयुक्तांशी या संदर्भात महापालिका आणि पोलीस या सगळ्यांशी एकत्रित चर्चाही झाली. त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा आता पुन्हा एकदा सक्तीनं या ठिकाणी मास्क घालणं असेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल, या सगळ्या गोष्टी गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचे विषय असतील, जिथं जिथं नियम घालून दिलेत, मग हॉटेल्स असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, ते नियम तंतोतंत पाळले जात आहेत का नाही याचं सुद्धा आता पोलीस सुद्धा पुन्हा एकदा नव्या तयारीनं याच्यामध्ये कामाला लागलेत. हे काम आम्ही एका बाजूला निश्चितपणे चालू केले, पोलीस असतील, महापालिका असेल, आणि दुसऱ्या बाजूला जसं मायक्रो कंटेनमेंटचा विचार तुम्ही विचारलं की नेमकं काय, तर आज तरी कुठलाही मायक्रो कंटेनमेंट झोन करावा, कुठलेही निर्बंध नव्याने लावावेत अशी परिस्थिती आज तरी नाही. पण भविष्यामध्ये जर ही संख्या वाढत गेली, इथं जर कंट्रोल नाही आणला गेला, संख्याच वाढत राहिली, तर आपल्याला काही भागामध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन नव्यानं तयार करावं लागण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की ती तयार करायला लागू नये, नव्याने काही निर्बंध याच्यामध्ये आणण्याची वेळ येऊ नये, याची काळजी आता नागरिकांनी पण घेतली पाहिजे. बिलकुल बिलकुल. आपण मोहोळ साहेबांची ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. मात्र आपल्या सोबत नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव देखील आहेत. त्यांच्याकडनं नाशिक पालिका क्षेत्रातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. कैलास जाधवजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण बघतो आहोत की राज्यातल्या काही भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये, परिस्थिती कुठेतरी सुरळीत होते की काय असं वाटत असतानाच दुसरी लाट याची शक्यता आहे की काय असं आता बोललं जात आहे. नाशिक पालिका क्षेत्रातली सद्यस्थिती काय? नाशिक पालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णाची संख्या कमी होत होती. डिसेंबर जानेवारी पर्यंत अतिशय दिलासादायक परिस्थिती होती आणि आपण म्हणता तसं एक आपल्याला एक निर्धास्त वाटत होतं की आता हळूहळू कोरोना आपल्यातून संपून जाईल आणि त्यामुळे लोकांनी जणू काही आता कोरोना संपला आहे ह्या भावनेतून बिनधास्त वागणं सुरू केलं. मास्क वापरणे बंद, अनेक लोक 100 लोकांसाठी लग्न समारंभाला परवानगी दिली, परंतु तिथे आता शेकड्या 400, 500 लोक सुद्धा, आणि तेही विदाऊट मास्क सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरताना दिसतात. आणि त्यामुळे आपण बघतोय की नागपूर, अमरावती ज्या भागामध्ये पूर्वी रुग्णाचं प्रमाण अतिशय नगण्य होतं, त्या भागामध्ये सुद्धा आता कोरोना वेगळ्या पद्धतीने वर आलेला आहे आणि तिथे लॉकडाऊन किंवा कर्फ्यू किंवा 144 कलम लावण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे परवाच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचना दिल्या की ज्या आतापर्यंतच्या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लादलेले होते ते अनलॉक करत करत आपण बऱ्यापैकी सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्ये दिलेल्या मर्यादा, त्यासाठी दिलेल्या अटी शर्ती याचं पालन जनतेने करणं आवश्यक आहे. नाहीतर हा कोरोना जसा युरोपमध्ये वाढला, US मध्ये वाढला, तसा आपल्याकडे सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दुसरी लाट आपल्याकडे येऊ नये म्हणून नागरिकांना माझी नम्र विनंती राहील की त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्कचा वापर करणे आणि वारंवार सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवून घेणे, ही गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही, लस आली म्हणजे कोरोना संपला अशातला भाग नाही. लसीचे 2 डोस घ्यावे लागतात 28 दिवसाच्या अंतरानंतर, आणि त्यानंतर ती हर्ड इम्युनिटी येते का नाही ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा संपल्यानंतर आपल्याला निदर्शनास येईल. आणि जोपर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्रिसूत्रीचं पालन ह्या कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. ते नागरिकांनी जर लक्षात घेतलं तर आपल्याला जी दुर्दैवाने पहिल्या फेजमध्ये मार्चमध्ये आपल्याला लॉकडाऊन करावं लागलं होतं, तसं लॉकडाऊन पुन्हा करावं लागू नये, युरोपसारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून मला परत एकदा मी नागरिकांना नम्र आवाहन करेल की त्यांनी ह्या त्रिसूत्रीचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि लग्न समारंभ असेल, कोचिंग क्लासेस असतील, हॉटेल रेस्टॉरंट सुरू करायच्या परवानग्या दिलेल्या आहे, परंतु त्यासाठी जे अटी शर्ती दिलेल्या त्या अटी शर्तीचं पालन त्या आस्थापनाने सुद्धा पाळणं गरजेचं आहे. आणि ह्या अटी शर्तीचा भंग होत असल्याचं जे दिसून येतं त्यासाठी आम्ही आता नाशिकमध्ये आरोग्य विभाग, महानगरपालिका कर्मचारी आणि पोलीस यांची संयुक्त पथकं तयार करून यांच्या तपासण्या करण्यासंबंधी निर्देश दिलेले आहे. जिथे जिथे ज्या ज्या आस्थापना नियमाचा भंग करून जर वापरत असतील तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील.
बिलकुल, कारण शेवटी नागरिकाचं आरोग्य, नागरिकाचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी खरंय. पालिका क्षेत्रातली नाशिकमधली आणखी माहिती आणि त्याबद्दलची इतर नागरिकांची जी जबाबदारी आहे त्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे, पण एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. आपल्यासोबत कैलास जाधव असणारच आहेत, मुरलीधर मोहोळ देखील आपल्यासोबत असणारच आहेत. एक ब्रेक आपण घेऊया आणि परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण आता बघणार आहोत. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 8 मार्च पर्यंत होणार आहे आणि त्यापुढेही अधिवेशन घेण्यासंदर्भात येत्या 25 मार्चला पुन्हा बैठक होणार आहे. 2 ते 4 आठवड्यांचं अधिवेशन झालं पाहिजे ही विरोधकांची मागणी आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक जाहीर का केली जात नाहीये? जर सत्ताधारी पक्षांकडे बहुमत आहे तर मग का घाबरताय असा सवाल आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. आपल्याच आमदारांवर विश्वास राहिलेला नाही का असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला केलेला आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे. विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा झाली. सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं की कोरोना वाढत असल्यामुळे सगळं कामकाज काही आज ठरवण्यात येऊ नये. आमची मागणी होती की कोरोना असल्यामुळे किमान 4 आठवड्याचं तरी हे अधिवेशन आपण घ्यावं, कारण अनेक विषय राज्यासमोर प्रलंबित आहेत. परंतु आज त्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. 25 तारखेला पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. 1 तारीख ते 8 तारीख या पहिल्या आठवड्याचं कामकाज जे आहे ते केवळ त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आहे आणि त्याच्या पुढचं कामकाज किंवा 1 तारखेला काय करायचं या संदर्भात 25 तारखेला पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा निर्णय घेण्याचं या ठिकाणी सरकारी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. वाशिम इथल्या पोहरादेवी इथले पीठाधीश बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात स्पष्टीकरण देखील देण्यात येणार आहे. आपण बघतो आहोत गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणी राज्यामध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. संजय राठोड यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथल्या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे. पीठाधीश आणि इतर महंत आणि सोबतच काही सामाजिक कार्यकर्ते देखील या बैठकीला हजर आहेत आणि राठोड यांच्या प्रकरणी थोड्याच वेळात स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. किशोर गोमाशे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरनं. किशोर, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, जे काही याच्यामध्ये संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं पूजा चव्हाणच्या प्रकरणामध्ये, संजय राठोड हे पोहरादेवी इथं येणार असं 2 दिवसापासून चर्चा होती. मात्र संजय राठोड येणार नसल्याचं तेथील काही महंतांनी आज सांगितलंय. त्यानुसार तेथील जे संत महंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांची सद्यस्थितीत बैठक सुरू असून येत्या काही वेळामध्ये ते पुढील जी दिशा आहे संजय राठोड येतात किंवा नाही ते माध्यमांसमोर सांगणार आहेत. अजिंक्य, बिलकुल किशोर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर पुन्हा एकदा कोरोना संदर्भातल्या बातम्यांकडे आपण वळूया. कैलास जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा मी जाणार आहे. आणि कैलासजी, आपण बघितलं तर नाशिकमधले असे कोणकोणते भाग आहेत जे आयडेंटिफाय केले गेले ज्या ठिकाणी सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय? आणि आपण मगाशी उपाययोजनांबद्दल बोललात, नियोजनाबद्दल बोललात, पण जे सर्रासपणे कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा आता प्रशासनाचा मानस आहे का? त्याबद्दलची काय माहिती आहे? मी आपल्याला मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या भागामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातल्या त्यात जी लोक 21 ते 60 वयोगटातली जी वर्किंग क्लास आहे, हा वर्किंग क्लास घराबाहेर पडतो आणि ह्या वर्किंग क्लासमधूनच कोरोना घरापर्यंत जातो. परंतु जिथे मंगल कार्यालय आहे, बाजारपेठा आहे, शॉपिंग मॉल्स आहे, अशा गर्दीच्या ठिकाणी कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही पथक नेमले आहे.
पथकं नेमून त्याची पाहणी केली जाईल आणि ज्या ज्या आस्थापना नियमाचा भंग करतील तिथे सोशल डिस्टन्सिंग असो, मास्कचा वापर असो किंवा एका वेळेला लग्न समारंभासाठी 100पेक्षा जास्त व्यक्ती तिथे हजर नसावे. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग, ते टेबलचं डिस्टन्स किती ठेवावं, किती एका वेळेला ग्राहकांना प्रवेश द्यावा यासंबंधीचे सर्व अटी शर्ती घालून आपण अनलॉक केलेलं आहे. अनलॉक आपण अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी केलेलं आहे. सुदैवाने ती अर्थव्यवस्था रुळावर येणं सुरूही झालं होतं, परंतु आपण ह्या शिस्तीचं पालन न केल्यामुळे आता कोरोना वेगवेगळ्या भागातून झपाट्याने वाढण्यासंबंधीचे न्यूज येत आहे. ती परिस्थिती नाशिककरावर येऊ नये, नाशिकमध्ये येऊ नये यासाठी आतापासूनच आम्ही तपासण्या करून, पाहण्या करून जिथे जिथे कुठे नियमाचा भंग होईल त्या आस्थापनावर, त्या आयोजकावर गुन्हे दाखल, गरज पडली तर गुन्हे सुद्धा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. बिलकुल कैलासजी, आणि गेल्या काही दिवसांमध्ये किंवा म्हणूया आपण महिन्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढ नियंत्रणात होती, त्यामुळे काही कोविड केअर सेंटर्स तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय देखील झालेला होता. आणि सोबतच जर आपण बघितलं तर टेस्टिंगची संख्या देखील काही प्रमाणात कमी झाल्याचं आपण बघितलं होतं. आता रुग्णसंख्या वाढ दिसताना या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात येतील का, आणि टेस्टिंगची संख्या वाढवण्यासाठी नेमकं काय केलं जाईल? आरोग्य यंत्रणा या बाबतीत कितपत सज्ज आहे? आरोग्य यंत्रणा जी आहे ती जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत होते त्यावेळेला आपण ती रुग्णसंख्या दुप्पट होईल या पद्धतीने आरोग्य यंत्रणेची सज्जता ठेवण्यासंबंधीची व्यवस्था केलेली आहे. बेडची संख्या असेल, ऑक्सिजनची संख्या असेल, व्हेंटिलेटरची संख्या असेल. परंतु मध्ये कोरोना कमी होत असल्यामुळे नॉन कोविड रुग्णांना दवाखान्यामध्ये प्रवेश देण्यासंबंधी खाजगी दवाखान्यांनी विनंती केल्यामुळे त्यांना आपण ती नॉन कोविड रुग्णासाठी खाटा उपलब्ध करून देण्याची सूचना दिलेल्या आहे. परंतु त्याच वेळेला आपण त्यांना ते अट घातली होती की कोरोना जर परत वाढला तर कोरोनासाठी हे बेड परत उपलब्ध करून द्यावे लागतील. CCC सेंटर जे आपण तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेले आहे ते गरज पडली तर ते पण परत सुरू करण्यात येतील. त्यामुळे ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेली आहे, परंतु गरज जेव्हा पडेल तेव्हा ती आपल्याला परत कोविडमध्ये केअर सेंटरमध्ये कन्व्हर्ट करता येईल. बिलकुल. एक पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण मोहोळ साहेबांकडे जाणार आहोत. पुण्यातल्या नियोजनाबद्दलची माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोणी नियमावलीचे उल्लंघन करू नये. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर आता मी पुन्हा एकदा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार आहे. मोहोळ साहेब, आपण बोलताना मगाशी 4 वॉर्ड्सचा उल्लेख केला, ज्या वॉर्ड्समध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते असं आढळलेलं आहे. या 4 वॉर्ड्समध्ये आता कोरोना टेस्टिंगची संख्या नेमकी कशा पद्धतीनं आहे, वाढवली जाणार आहे का? दुसरं म्हणजे या वॉर्ड ऑफिसमध्ये आरोग्य यंत्रणांची सज्जता नेमकी कशी आहे, बेड्सची उपलब्धता, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आणि सोबतच या सगळ्या वॉर्ड्समध्ये पुरेसं मनुष्यबळ आहे का आरोग्य यंत्रणांकडे, हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगा? आमच्या या 4ही वॉर्ड ऑफिसच्या हद्दीमध्ये जेवढी आमची महापालिकेची हॉस्पिटल्स आहेत ती अत्यंत सक्षमपणे तिथली यंत्रणा आजही सुरू आहे. आम्ही या सगळ्या मधल्या काळात सुद्धा रोज जवळपास 3 ते 4 हजार टेस्टिंग पर डे आम्ही करतोय. आजही आम्ही जवळपास 3.5 ते 4 हजार टेस्टिंग रोज करतोय. दिवसाला आमच्याकडे टेस्ट होता. मधल्या काळामध्ये जेव्हा परिस्थिती खूपच गंभीर होती संपूर्ण देशामध्ये, तेव्हा सुद्धा पुणे शहर, पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त टेस्टिंग पर डे पुण्यामध्ये होत होत्या. आजही आम्ही आमचा जे आमचं धोरण आहे हे आजही आम्ही अवलंबलंय. याच्यामध्ये टेस्टिंग वाढवतोय, अँटीजेन टेस्ट सुद्धा वाढवतोय. आम्ही या सगळ्या परिसरामध्ये आमची जी आरोग्य यंत्रणा आहे, मग त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटल्स असतील, कोविड केअर सेंटर काही मागच्या काळामध्ये आपण बंद केलीत, तर या भागामध्ये काही CCC आपल्याला नव्यानं पुन्हा चालू करता येतील का, या सगळ्या ह्याच्यावरती व्यवस्थितपणे काम चालू आहे. आज बेडच्या संदर्भात आपण विचारलं, मी बेडच्या संदर्भात आपल्याला सांगेल की CCC सोडून सुद्धा जवळजवळ 4 ते 4.5 हजार बेड्स आपल्याकडे आज अवेलेबल आहेत खाजगी आणि सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून. त्यामुळे कुठली चिंतेची तशी बाब नाही, परंतु काळजी घेणं आणि याच्यातनं संसर्ग वाढून न देणं यासाठीची खबरदारी घेणं हे निश्चितपणे आम्ही आज आमच्या पातळीवरती सर्व यंत्रणा म्हणून याच्यामध्ये काम करतोय. बिलकुल. मोहोळ साहेब, थोडक्यात काय नेमकं आवाहन कराल पुणेकरांना, राज्यातल्या जनतेला? मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून हे आवाहन करीन की गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या प्रकारचा संयम आपण राखला.
या सगळ्या काळामध्ये आपले अनेक सण आले, अनेक उत्सव आले, या सगळ्या काळामध्ये पुणेकरांनी सामाजिक भान जपत, परिस्थितीचे भान ओळखत खूप जबाबदारीने सगळेजण वागले. आज परिस्थिती संपत असताना नव्यानं कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढत असताना पुणेकरांनी पुन्हा मला असं वाटतं तो संयम दाखवण्याची आता आवश्यकता आहे. नियम आणि जे काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत प्रशासनानं असतील, पोलिसांनी असतील, याचं काटेकोरपणानं पालन आपण करूया. कोरोना हा कमी झालाय, संपलेला नाही. लस जरी आली असेल तरी लस आली आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाला याचा कुठलाही आपण गैरसमज कोणी करून घेऊ नये. मला असं वाटतं की पुन्हा आपल्याला मागे जायचं नाही. या सगळ्या परिस्थितीचं भान आपण ओळखलं पाहिजे. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत, मास्क वापरलं पाहिजे, गर्दीचे ठिकाणं टाळली पाहिजेत, सार्वजनिक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी मला वाटतं ही खबरदारी पुणेकर निश्चितपणे घेतील असा मला विश्वास वाटतो. आपल्या माध्यमातून मी हे आव्हान पुणेकरांना निश्चित करतो. बिलकुल. मुरलीधर मोहोळ, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि इतक्या सविस्तरपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ होते. पुणेकरांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, जो संयम गेल्या वर्षात आपण बाळगला, पुन्हा एकदा आणखी संयम बाळगण्याची गरज आहे. जबाबदारीचं भान राखत सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची आता खरी गरज असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कोणी नियमावलीचे उल्लंघन करू नये, दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सरकारकडून, प्रशासनाकडनं उगारला जातो, पण राजकीय नेत्यांनाच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचं दिसतं. जालन्यातल्या बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एका वरातीत डीजेच्या तालावर बेभान होऊन कुचे नाचताना दिसत आहेत. त्यावेळेला त्यांच्या तोंडावर ना मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंगचं भान आहे. आता राजकीय नेत्यांना कोरोनाचं गांभीर्य कोण समजावून सांगणार असा सवाल विचारला जातोय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. कोणी नियमावलीचे उल्लंघन करू नये, दंडात्मक कारवाई करण्यात येईल.